नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण राज्यसेवा 18 मध्ये जो एक प्रश्न विचारला होता, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल म्हणजे काय बघा, तर विद्युत घटाचा अंतर्गत रोध काय असतो हा एक कॉन्सेप्ट शिकणार आहोत। कॉन्सेप्ट पेक्षा पण लक्षात ठेवा फॉर्म्युला कसा आपण काढला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि सोबतच एखादी गोष्ट बेसिक आपल्याला माहित आहे, त्या बेसिकच्या भरोश्यावर आपण कसे काय वेगवेगळे डिफरंट किंवा थोडे हार्ड फॉर्म्युले आपण काढू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे। ओके, आणि ते गणित सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेणार आहे। येणाऱ्या काळामध्ये ते गणित रिपीट होऊ शकतं किंवा त्यासारखं गणित सुद्धा येऊ शकतं। ठीक आहे, चला आता बघा, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हा जो टॉपिक आहे याच्यावर प्रश्न बघा। हे गणित तुम्हाला दिसतंय सगळ्यांना। हे गणित आपल्या आयोगाने विचारलं होतं बघा की 10 ओहमचा रोध 12 व्होल्टच्या विद्युत घटात जोडल्यास रोधातून 1.1 अँपिअर विद्युतधारा वाहते, तर विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढा। ओके, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल काय असेल हे आपल्याला कळायला सांगितलं होतं, लक्षात ठेवा। व्हॉट विल बी द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हे आपल्याला कळायला सांगितलं होतं। तर जनरली मुलांना काय वाटलं की हा ओहम्स लॉ आहे का, पण हा ओहम्स लॉ नव्हता मित्रांनो, हा थोडा वेगळा पॉईंट होता। ठीक आहे, पण जर तुम्ही 11-12 मध्ये गेले तर 11-12च्या बुकमध्ये हा जो फॉर्म्युला तुम्हाला पाहायला मिळतो, हा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो बघा। हा इथे दिसतो सगळ्यांना, 10 नंबरचा पॉईंट दिसतोय, हा फॉर्म्युला होता। ओके, हा फॉर्म्युला जर वापरला असता आपण 10 किंवा याच्या खालचा सेमच फॉर्म्युला आहे तर आपलं उत्तर आलं असतं। पण मला सांगा मित्रांनो, ऑलरेडी आपल्याला एवढे सगळे साधारणतः जवळजवळ 19 फॉर्म्युले आपल्या टॉपिकमध्ये आहेत। 19 11-12 मध्ये आणखी जास्त आहेत। मग तेवढे सगळे शक्य आहे का आपलं पाठ होणं? अजिबात नाही। पण बेसिक फॉर्म्युलाज पाठ करून आपण काय करू शकतो, तर आपण नक्कीच हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, तुम्हाला मी ते सांगणार आहे। ठीक आहे, मग सुरू करण्यापूर्वी बघा, मी तुम्हाला फक्त 1-2 मिनिटांमध्ये सांगतो ओहम्स लॉ काय आहे। आपला टॉपिक आजचा आहे अंतर्गत रोध हा टॉपिक आहे, पण आपण थोडंसं ओहम्स लॉ संबंधी माहिती घेऊ। ओके, ओहम्स लॉ काय आहे, ओहम्स लॉ काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पहिले पाहून घ्यायचं आहे। ओहम्स लॉ, ठीक आहे, आता बघा ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतो, तर एकदम सिंपल भाषेमध्ये। ठीक आहे, हे सगळं डेरिव्हेशन तुम्हाला दिलेलं आहे, पण आता सध्या फक्त आपल्याला मेन फोकस आहे अंतर्गत रेजिस्टन्स। मी तुला सिंपल भाषेत सांगतो, सिंपल भाषेमध्ये बघा। आता मला सांगा, ओके, आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे किंवा माहित असली पाहिजे, ती म्हणजे काय बघा, ती म्हणजे जर आपल्याला कुठल्याही सर्किटमधनं जर करंट पास करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय लागतं, व्होल्टेज। लक्षात ठेवा, व्होल्टेज आपल्याला लागतं। आणि व्होल्टेज जे कोणी प्रोव्हाइड करतं त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक सेल किंवा विद्युत घट। ठीक आहे, मग बघा, या सेलला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे 2 टर्मिनल असतात आणि करंट नेहमी वाहतो पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत। ओके, ठीक आहे, मग आता मला सांगा, मग व्होल्टेज कोण प्रोव्हाइड करतं? हे जे व्होल्टेज आपल्याला मिळालेलं आहे हे कोण दिलं बघा, तर व्होल्टेज आपल्याला देतो त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक सेल। ओके, विद्युत घट याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो, विद्युत घट। ओके, ठीक आहे, मग आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, आपल्या घरी बॅटरी आहे, बॅटरीमध्ये असतो का सेल, हा मग तो सेल म्हणजेच हा सेल। आता आपल्या घरी लहान बॅटरी असते त्याच्यामुळे व्होल्टेज खूप कमी असते, बरोबर। तुम्हाला माहित आहे आपल्या घरी हे असतं इन्व्हर्टर, त्यामध्ये मोठी बॅटरी असते। मग जेवढी मोठी बॅटरी किंवा जेवढी मोठी इलेक्ट्रिक सेल तेवढा मोठं आपल्याला व्होल्टेज जास्त मिळते, तेवढा करंट जास्त मिळतो। ओके, सगळ्यांना एक गोष्ट माहित असली पाहिजे की व्होल्टेज जास्त असेल तर आपल्याला करंट पण जास्त मिळायला पाहायला मिळते। ओके, आता बघा, मग हे जे व्होल्टेज आणि जे करंट आहे याचा जो संबंध आहे तो सगळ्यात पहिले कोणी सांगितला, तो सांगितला ओहमनी। बघा, ओहमनी। आणि बघा, मग हा जो ओहम्स लॉ आहे आपला, ओहम्स लॉ काय सांगतो, ओहमचा नियम आपल्याला काय सांगतो, ओहमचा नियम जो आहे, ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतो, तर एकदम साध्या भाषेमध्ये, जर व्होल्टेज वाढलं तर करंट वाढेल, व्होल्टेज कमी आहे तर करंट कमी असेल। ठीक आहे, म्हणजे बघा, मग साध्या भाषेमध्ये म्हणतो व्होल्टेज। आता व्होल्टेजला मराठीमध्ये काय म्हणतात, व्होल्टेजला म्हणतो बघा आपण विभवांतर। ओके, व्होल्टेजला विभवांतर असं आपण म्हणतो, लक्षात ठेवा। आणि आयला आपण काय म्हणतो बघा, विद्युत धारा, करंट, इलेक्ट्रिक करंट। ओके, इलेक्ट्रिक करंट। ठीक आहे, ओके, मग आता बघा, ओहमने आपल्याला सांगितलं व्होल्टेज आणि करंट हे एकमेकांशी समानुपाती असते। याचा अर्थ व्होल्टेज वाढलं तर करंट वाढणार, व्होल्टेज कमी तर करंट कमी। ठीक आहे, थोडंसं डीपमध्ये जर गेलं तुम्ही आणखी तर ऍक्च्युली हे थोडं उलटं घेतात। ओके, पण आपल्याला काही एक्झाममध्ये डेरिव्हेशन येत नाही, कसं आलं, आपल्याला सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। ठीक आहे, तर बघा, मग आपण काय करतो, जेव्हा समानुपाती चिन्ह काढतो तेव्हा इथे येतो बघा स्थिरांक, मग इथे येतो बघा एक कॉन्स्टंट, इथे येतो कॉन्स्टंट। ओके, या ठिकाणी येतो कॉन्स्टंट
ऍक्च्युअली हा कॉन्स्टंट 1/r असतो, पण आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे जे मी सांगतो ते. ओके, आणि या कॉन्स्टंटला आपण म्हणतो बघा आर. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला होतो बघा आपला v इज इक्वल टू आय आर. ओके, हा फॉर्म्युला होतो आपला v इज इक्वल टू आय आर. ठीक आहे. ओके, चला जे ऑलरेडी लिहिलं आहे मी त्याला रिवाइज करतो बघा. हे सगळं डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशनचे आपल्याला अजिबात घेणं नाही आहे. आपल्याला सिंपल फक्त ओहमच्या नियमानुसार आपल्याला फॉर्म्युला कुठला मिळाला, v इज इक्वल टू आय आर. बघा हा पहिला फॉर्म्युला बघा, v इज इक्वल टू आय आर. ओके, आणि या ठिकाणी जो आर आहे, आर हा जो आर आहे आपला आर या आर स्थिरांक आहे जो कॉन्स्टंट आहे, याला म्हणतो आपण बघा, याला म्हणतो विद्युत रोध. याला आपण म्हणतो विद्युत रोध, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. ठीक आहे, मग आपल्याला इथे फॉर्म्युलाज मिळाले बघा. 3 फॉर्म्युला याच्यावर आपल्याला मिळतात बघा. पहिला फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला आहे बघा, v इज इक्वल टू आय आर. याच्यावरून आपण आय ची किंमत काढू शकतो, v भागिला आर, आणि याच्यावरूनच आपण आर ची किंमत काढू शकतो, ती म्हणजे काय तर बघा v भागिला आय. मग हे 3 फॉर्म्युलाज एकदम बेसिक फॉर्म्युला तुम्हाला पाहायला मिळतात तुमच्या विद्युतधारेमधले. हे आपल्याला बेसिक 3 फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, असे एकूण 19 फॉर्म्युलाज आहेत. ठीक आहे, पण हे आपण 3 लक्षात राहील सगळ्यांच्या. डायरेक्ट पाठ करायचं v इज इक्वल टू आय आर. पण लक्षात ठेवा आपला जो मेन मुद्दा आहे बघा, तो आपला मेन मुद्दा आहे विद्युत घटाचा अंतर्गत रोध. हा आपल्याला पॉईंट पाहायचा आहे. ठीक आहे, आता बघा हा फॉर्म्युला खूप मोठा फॉर्म्युला आहे. आपण सिम्पली लक्षात ठेवू बघा. आता एक पॉईंट नोट करून ठेवा, पहा बघा आपला पॉईंट आहे विद्युत घटाचा अंतर्गत रोध. ओके, मी सगळं तुम्हाला लिहून दाखवतो. विद्युत घटाचा अंतर्गत रोध. जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत, ज्यांनी एक्झाम दिली आहे, त्यांना कळेल याचं किती महत्व आहे. एखादा नवीन प्रश्न जर असेल, जर तो आला तर आपल्याला बऱ्यापैकी एक्झाम मध्ये लीड मिळते. ठीक आहे, आपण सेल शब्द बघितला, सेल. आता बघा एक काय लक्षात ठेवा, एक महत्वाची गोष्ट. आता आपण जर सेल बघितलं, सेल म्हणजे काय, विद्युत घट ज्यापासून व्होल्टेज मिळतं, नंतर आपल्याला करंट मिळतं. समजा आपल्या घरी हा सेल आहे, सेल इलेक्ट्रिक सेल आहे. शेल आपल्या घरचा सेल. या शेलमध्ये समजा एक बाजू पॉझिटिव्ह आहे, एक बाजू निगेटिव्ह आहे. आणि एक एक्झाम्पल आहे, समजा आता मी काहीतरी व्हॅल्यू लिहितो 2 व्होल्ट 3 व्होल्ट. ऍक्च्युअली असं पाहायला मिळत नाही, पण आपण समजण्यासाठी समजा ओके, जर हा इलेक्ट्रिक सेल आहे. ओके, हा आपला सेल आहे, सेल हा विद्युत घट आहे, बरोबर. हा, तर आणि याचं व्होल्टेज साधारणतः 2 व्होल्ट आहे, अंदाजे 2 व्होल्ट व्होल्टेज आहे. ठीक आहे. ओके, आणि समजा या 2 हा जो 2 व्होल्टेज इथे आपल्याला पाहायला मिळाला, या 2 व्होल्टेजमुळे काय होतं. ओके, या 2 व्होल्टेजमुळे काय होतं की जेव्हा आपण हा वापरू आपल्याला 2 व्होल्ट एवढं व्होल्टेज मिळते, आणि यात आपल्याला करंट पण मिळतो, बरोबर. पण आता एक पॉईंट लक्षात ठेवा, एक महत्त्वाची गोष्ट. रोध म्हणजे काय, रोध म्हणजे करंट कमी करणारा घटक, करंटला विरोध करणारी गोष्ट, बरोबर. मग रोध म्हणजे काय, रोध म्हणजे करंटला कमी करणारी गोष्ट, लक्षात ठेवा. मग आता होतं काय बघा, समजा आपण एक्झाम्पल लक्षात घेऊ. आता काय होतं लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादा सेल हा सर्किटला जोडतो. ओके, ठीक आहे. आपण जर एक्झाम्पल समजा या 2 व्होल्ट पासून जर आपल्याला समजा एक 4 अँपियर करंट मिळत आहे. करंट एवढा मिळत नाही, 0 पॉईंट मध्ये असतो, पण समजण्यासाठी जर आपल्याला 4 अँपियर करंट मिळत असेल. ओके, यापासून याच्यावर स्टँडर्ड व्हॅल्यू दिली आपल्याला 4 अँपियर करंट याच्यापासून मिळत असेल आपल्याला समजा. पण काय होतं लक्षात घ्या, जेव्हा आपण याला ऍक्च्युअल वायर जोडतो तेव्हा याच्यापासून आपल्याला इतकं एक्झॅक्ट व्होल्टेज किंवा करंट मिळत नाही, थोडासा लॉस होतो. ठीक आहे, बघा मग जेवढी किंमत आहे त्या किमतीपेक्षा थोडासा कमी करंट किंवा व्होल्टेज आपल्याला मिळतं. तो का मिळतं, कारण याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो लहान आर, स्मॉल आर. याला म्हणतो आपण त्या सेलचा अंतर्गत रोध, इंटरनल रेजिस्टन्स आपण असं याला म्हणतो. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं नाही, तुम्हाला मी पुन्हा सांगतो. आता मला सांगा, समजा आपल्याकडे एक पाण्याची बॉटल आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी आहे, बरोबर. आणि समजा जर मी ती 1 लिटर पाण्याची बाटली खाली केली, मला संपूर्ण 1 लिटर पाणी मिळेल का, नाही मिळेल, पण थोडेसे 1-2 थेंब कमी होतील. सगळ्यांना क्लिअर आहे. आपल्या घरी माठ आहे, माठामध्ये आपण पाणी टाकलं, 4 बादल्या, आपल्याला
पुन्हा जर माठ खाली केला 4 बादल्या पाणी मिळणार आहे का नाही, थोडंसं पाणी ते माठ ॲब्झॉर्ब करतो आपल्या घरचा. सेम गोष्ट समजा मला खूप तहान लागली आणि मी काय केलं, फक्त मी 2 थेंब पाणी टाकलं तर काय होईल, हे 2 थेंब पाणी जिभेवरच विरघळून जाईल. म्हणजे याचा अर्थ माझा पण आपला एक विरोध आहे. मग प्रत्येक गोष्ट काय करते, प्रत्येक गोष्ट स्वतःचा एक रोध असतो. ओके, मग जरी 2 व्होल्ट एवढं व्होल्टेज असेल या सेलचं, तरी याचं 2 व्होल्टेज आपल्याला एक्झॅक्ट मिळत नाही, थोडं वाया जातं थोडंसं. मग त्याला म्हणतो आपण अंतर्गत रोध. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. आणि हा जो अंतर्गत रोध आहे बघा, हा आपण दाखवतो लहान आरने. याचा फॉर्म्युला खूप मोठा आहे. ओके, बघा याचा फॉर्म्युला खूप जास्त मोठा फॉर्म्युला आहे. ओके, पण आपण एक ट्रिक वापरू. हा ट्रिक कशी आहे, सिंपल ट्रिक आहे. बघा माझ्याकडे सिंपल ट्रिक आहे, तुम्हाला माझ्याकडे सगळ्यात सिंपल ट्रिक पाहायला मिळतील. ओके, 11-12चा वापर न करता डायरेक्टली तुमच्या बेसिक अभ्यासावर तुम्हाला बऱ्यापैकी. ठीक आहे, मग याचा फॉर्म्युला एवढा मोठा आहे बघा, पाठ होणार का नाही. आपण आता ट्रिक वापरू. बघा ट्रिक काय, सिंपल ट्रिक आहे. बघा आपल्या सगळ्यांना आपण आत्ताच शिकलो, आपल्या सगळ्यांना ओहम्स लॉ माहिती आहे, V = IR माहिती आहे सगळ्यांना. मग तो फॉर्म्युला आपण वापरू इथे. बघा आपण ओहम्स लॉ वापरूयात, V = IR. बघा मग आपला सिंपल फॉर्म्युला आहे बघा, तो म्हणजे काय, V = IR. आहे फॉर्म्युला V = IR. बरोबर. या केसमध्ये V काय एकदा पुन्हा लिहून घेऊ. बघा V म्हणजे काय, V म्हणजे व्होल्टेज विभवांतर, I म्हणजे इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा, आणि R म्हणजे काय, विद्युत रोध रेजिस्टन्स. आणि मला सांगा स्मॉल r म्हणजे काय असतं. स्मॉल r म्हणजे असतं इंटरनल रेजिस्टन्स. ओके, हां, आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर मी तुम्हाला म्हटलं हा स्मॉल r आहे, हा या फॉर्म्युल्यामध्ये V, I किंवा R या तिघांपैकी कशा संबंधी असू शकतो. तर आपला ॲक्च्युली हा लहान r आहे, मोठा r आहे, R संबंधी वाटतो सेम. मग काय करायचं बघा, हा R संबंधी आहे तर R सोबत याला ब्रॅकेटमध्ये ॲड करायचं. म्हणजे काय करायचं बघा, म्हणजे काय करायचं, हा V आपला = I, हा R सोबत या लहान r ला असं अधिक करा, ॲड करा आणि कंस देऊन द्या. हा झाला आपला फॉर्म्युला विद्युत घटाचा अंतर्गत रोध. बघा एकदम सिंपल. काय केलं मी, काहीच नाही केलंय. V = IR आहे. ओके, कॅपिटल R. मी फक्त हा जो स्मॉल r आहे तो या कॅपिटल R सोबत अधिक मध्ये कंसात लिहिला आणि माझा फॉर्म्युला संपला. आणि हा आहे आपला वाहकाचा अंतर्गत रोध. आता बघा, आता फॉर्म्युला जो आपण पुस्तकात बघतो तो एवढा मोठा कसा आला, तर बघा मग आता याला मी तर सेपरेट लिहितो दुसऱ्या पेजवर. बघा बघा V = IR. ओके, आणि आपला फॉर्म्युलाला V = IR + R लहान r. बरोबर. मग आता आपला लहान r ची किंमत पाहिजे, तर मग काय येईल बघा, या I ला V च्या भागेला घेऊन जायचं, मग हे उरतं R + R. बरोबर. हां, आता काय करायचं बघा, आता हा जो कॅपिटल R आहे ते V/I मधून मायनस करा, आपल्याला मिळतो स्मॉल r. आणि आता स्मॉल r आपल्याला पाहायला मिळाला V/I - R. मला सांगा एवढा मोठा फॉर्म्युला पाठ होतो का नाही, म्हणून आपण सिंपल फॉर्म्युला पहिलाच लक्षात ठेवला. ठीक आहे. आणि एक पॉईंट नोट करून ठेवा, हा जो व्होल्टेज आहे, व्होल्टेज V ला आपण म्हणतो विभवांतर. बरोबर, व्होल्टेज. ओके, पण V ला अजून एक नाव आहे बघा, या V लाच आपण म्हणतो E. याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, विद्युत चलबल. याला स्मॉल मध्ये आपण म्हणतो EMF. म्हणून काही पुस्तकामध्ये या V च्या ऐवजी E पण लिहितात. E म्हणजे हा फॉर्म्युला आपला मिळेल बघा, R = E/I - R. ठीक आहे. मग अशा प्रकारे हा आपला फॉर्म्युला यायला पाहिजे. हा जो 11-12चा पॉईंट आहे. पण आपल्याला सिंपल ट्रिक आपण काय वापरली, आपण सिंगल ट्रिक वापरली. ओके, लहान r ला मोठ्या r सोबत ॲड करून टाका, संपला विषय. आणि हा आपला सिंपल फॉर्म्युला आहे. आता बघू आपलं उत्तर येतं का, प्रश्न येतात. बघा प्रश्न आहे बघा, आता काय प्रश्न आहे बघा काय करायचं, राज्यसेवेचा प्रश्न आहे, राज्यसेवा 18चा प्रश्न आहे बघा. जेव्हा कुठलंही गणित असेल, ओके, त्या सगळ्यात पहिले काय लिहायचं, बघा गिव्हन काय आहे, गिव्हन लिहायचं. बघा गिव्हन जेव्हा लिहितो आपण, त्या सगळ्यात पहिले चेक करायचं युनिट चेक करा. बघा इथे ओहम लिहिलेलं आहे, इथे व्होल्ट लिहिलेला आहे, इथे एम्पियर लिहिलेलं आहे. बघा ओहम मध्ये असतो 10 ओहमचा रोध असतो ओहम मध्ये. R आहे बघा आपला 10 ओहम. 12 व्होल्ट व्होल्टेज मध्ये असतं, व्होल्टेज. हे बघा 12 व्होल्ट व्होल्टेज दिलं आहे आपल्याला.
ओके, आणि आपल्याला विचार दिलाय बघा 1.1 अँपियर. बघा मी कधीच पूर्ण गणित वाचत नाहीये, मी फक्त व्हॅल्यूज बघतोय आणि युनिट बघतोय. ओके, मग आपल्याला करंट किती आहे बघा, आपल्याला करंट आपल्याला मिळाला आहे, आपला करंट आपल्याला मिळाला 1.1 अँपियर. आणि आपल्याला विचारलं आहे विद्युत घटाचा अंतर्गत रोध म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल आपल्याला विचारलेला आहे बघा इंग्लिशमध्ये. हां, म्हणजे आपल्याला विचारला आहे स्मॉल आर. एवढा मोठा फॉर्म्युला आठवणार का नाही. मग आपला सिंपल फॉर्म्युला आपण काय पाठ केला होता, V = IR. आणि या आर मध्ये काय करायचं, लहान आर मिक्स करायचा, झाला आपला फॉर्म्युला. ओके, आता याच्यामध्ये आपण किंमत टाकू. एक बघा इथे वर मी पुन्हा लिहितो राईट साईडला. बघा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला, V = IR + R. चला किंमत पुट करा. व्होल्टेज किती दिला आपला 12. 12 बरोबर I किती आहे, करंट किती आहे 1.1, कॅपिटल R किती आहे, रोध किती आहे 10 आहे, आणि स्मॉल r बरोबर. हा 1.1 इथे गुणिला आहे ओके. किंवा काय करू आपण 1.1 या कंसला गुणून टाकू. बघा मग हे येतं 1.1 गुणिला 10 किती येतं बघा 11 × 11, मग हे येतं बघा 11. ओके ठीक आहे, आणि हे येतं बघा मग 1.1 R. ठीक आहे, 12 वजून 11 वजा करा, 12 वजा 11 बरोबर 1.1 R. 12तून 11 गेले 1, 1 बरोबर 1.1 R. मग हे येतं बघा 1/1.1 बरोबर R. खाली एक पॉईंट आहे, वर एक शून्य द्या, म्हणजे हे येईल बघा 10/11 बरोबर R. सगळ्यांना क्लिअर आहे. आणि आता सिंपल आहे बघा, एकदम सिंपल. R बरोबर 10/11 असेल तर उत्तर किती बघा. ओके 0.1199 0.9 समथिंग यायला पाहिजे उत्तर. आहे का ऑप्शन बघा, आहे ऑप्शन 4. तसंही बघा छोट्या संख्येला मोठी संख्या भागीला जेव्हा असते ते उत्तर 0 पॉईंटमध्ये येते, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 3 ते कट होत आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अशा प्रकारे आपण सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं. जेव्हा हा प्रश्न विचारला होता खूप मुलांना समजलंच नाही, पण तसंही बघा कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे तुम्ही लिंक लावू शकता. ठीक आहे, तर नवीन कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये येऊ शकतो, एकदा विचारला आहे पुन्हा सुद्धा येऊ शकतो. ठीक. ओके, आता बघा असंच एक साधा सिंपल प्रश्न विचारला होता, तो सुद्धा एकदा पाहून घेऊ आपण. साधा प्रश्न होता V = IR वर, तो आपण इथे पाहून घेऊ. बघा सिंपल प्रश्न होता, STI 11चा प्रश्न होता, ओहम्स लॉचा प्रश्न आहे. बघा 20 ओहम रोध आहे. ओके, आणि 0.5 अँपियर करंट असेल तर त्याच्या दोघात व्होल्टेज कितीचा प्रश्न विचारलाय. काय करायचं, गिव्हन लिहायचं. पहा काय गिव्हन 20 ओहम, काय 20 ओहम रोध आहे, 20 ओहम किती आहे 0.5 अँपियर करंट किती आहे बघा, करंट आहे 0.5 अँपियर. ओके, आणि आपलं विचारलं व्होल्टेज किती विचारलंय, व्होल्टेज. मग आता सिंपल फॉर्म्युला V = IR बरोबर. मग बघ इथे लिहू V = IR. I किती आहे 0.5, R किती आहे 20. मग किती होतं बघा 20×5 100, 1 पॉईंट इथे दिल, हे बघा 10 व्होल्ट व्होल्टेज. सोपा प्रश्न होता, सगळ्यांना क्लिअर आहे. आणि आता बघा करंट या पूर्ण टॉपिकमध्ये VIR या तिघांशिवाय काहीही नाही. मग तुम्हाला जर तुम्ही किती फॉर्म्युले बघितले ओके, तर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त 3 गोष्टी पाहायला मिळतील. म्हणून तुम्ही जर करंट टॉपिक बघितला तुम्हाला एवढे फॉर्म्युलाज पाठ करायचे. मग आपली जी बॅच आहे, आपल्या बॅचमध्ये मी स्वतः सगळे फॉर्म्युले लिहून शिकवलेले, पाठ करून घेतलेले आहेत. एवढे साधारणतः 19 फॉर्म्युलेज आहेत बघा, 19 फॉर्म्युले या ठिकाणी टोटल. तेवढे फॉर्म्युलाज तुम्हाला आहेत. एवढं केलं तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. आपली ओके, आपलं जे ॲप आहे बघा आपलं जे ॲप आहे, आपल्या सायन्सच्या ॲपवर आपला ॲप आहे बघा, सायन्स बाय राहुल देशमुख आपला ॲप आहे. त्या ॲपवर आपली बेसिक फाउंडेशन बॅच आहे. ज्यांना सायन्स खूप अवघड वाटतं त्यांनी काय करायचं आहे बघा, हे आपलं ॲप आहे बघा, सायन्स बाय राहुल देशमुख, प्ले स्टोअरला. ओके, त्या डाउनलोड करा. त्यावर आपली बॅच आहे बघा, बेसिक फाउंडेशन बॅच. त्या बॅचमध्ये तुम्हाला 8 महिने ॲक्सेस आहे, 80+ व्हिडिओ आहेत. ओके, सेम बघा कंबाईन प्रिलिम्सची सुद्धा बॅच आहे, राज्यसेवा प्रिलिम्सची बॅच आहे. सगळ्यात मेन कंबाईनची PYQ आहेत. राज्यसेवेची PYQची वेगळी बॅच आहे, गणिताची वेगळी बॅच आहे. खूप कमी अत्यल्प फी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. ओके, तर जर तुम्हाला अवघड जात असेल तर बॅच करून घ्या. ओके, जर काही इश्यू असेल तर मला इथे कॉल करा, माझा नंबर इथे दिलेला आहे.
ओके, आणि चांगला अभ्यास करा. सायन्स खूप सोपं आहे, समजलं पाहिजे. एकदा समजलं की तुम्हाला लक्षात ठेवायची गरज पडत नाही. समजलं की उत्तर येणार 100%. ठीक आहे. आपले जे व्हिडिओ नवीन व्हिडिओ असतात, मुद्दामून ट्रिक्सचे व्हिडिओ घेऊन येतो आहे, ते तुम्हाला पाहायचे, यूट्यूबला पाहायचे आणि कमेंट पण करायची आहे. नक्कीच आपला ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. चला तर मग आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.